तुमचं मन तुम्हाला हेही सांगत असतं की तुमची आई निर्दोष आहे, त्याचं काय करायचं? एक मिनिट, माझ्या आईचा काय संबंध आहे इथे? नाहीये, तुमचीच पॉलिसी आहे की आपल्या माणसांवरती विश्वास ठेवायचा आणि त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहायचं. मग त्या हिशोबाने तुमचा तुमच्या आईवरती पूर्ण विश्वास असेल ना. पण काय, म्हातारी मेली तरी चालेल, पण काळ सोकावता कामा नये. मी अदरवाईज बोललोही नसो, पण तुम्ही आता मला विलन ठरवायला लागलाय म्हणून बोलतोय. मला सांगा, तुम्ही तुमच्या आईवरती विश्वास ठेवलात, काय झालं? त्यांनी काय फरक पडला मला सांगा? दरवेळेस काहीतरी नवीन नवीन उपद्व्याप करतच राहिला ना. आजपर्यंत मी आदिराच्या संसारासाठी, रोहनच्या चांगुलपणासाठी कायम कमीपणा घेतला, गप्प राहिलो, काही बोललो नाही. आणि तुम्ही तुमच्या आईवरच्या विश्वासापोटी त्यांच्या चुकांवरती पांघरून घालत राहिला. यांनी माणसं चुकावतात, गैरफायदा घेतात. आणि आज काय झालं? आज काय झालं? आज सुद्धा जर पुरावा नसता ना, तर मी आनंदवरती विश्वास ठेवलाच असता. पण निकेताच्या पर्समधून हार बाहेर आला आणि हा आनंद तत्व 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 करत फिरतो ना. मग माझ्याकडनं पैसे घेतले नाहीत, ते मला रिटर्न केले. मग या पद्धतीने पैसे घ्यायचं काय कारण होतं? या पद्धतीने वागायचं काय कारण होतं? आता बघा कुठल्या थरापर्यंत गेलंय सगळं. मला सांगा, आनंदादा हुशार आहेत असं वाटतं तुम्हाला? म्हणजे काय? अतिशय हुशार आहे तो. हो ना. हा, मग एक हुशार माणूस सराईतपणे करेल ना चोरी. इतक्या सोप्या पद्धतीने पकडला जाईल अशी चोरी का करेल? मुळात हार त्यांच्या पर्स मधून बाहेर पडला ना, तो पाहिल्यावर दोघं शॉक होते. तो हार त्यांच्या पर्स पर्यंत पोहोचला कसा? दुकानातलं सगळं सामान घेतलं तेव्हा नेमका हा एक हार त्यांनी काढून असा वेगळा ठेवला. आणि ह्याचा कुठलाच आपण पुरावा नाही पाहिला की त्यांनी तो हार असा उचलून त्यांच्या पर्स मध्ये टाकलाय. मग कशावरून आपण डाऊट घेतोय? म्हणजे दुसऱ्या कोणीतरी केलंय असंही होऊ शकतं ना. काहीतरी गडबड झाली असेल. सोनाली मॅडम, मला खरंच आता खूप शीण आलाय, मानसिक थकवा आलाय. हे सगळं कसं झालं, काय झालं, या सगळ्या खोलात शिरायचं नाहीये मला. माझ्या समोर, माझ्या डोळ्यासमोर जे दिसतं ना, त्यावरनच मी बोलतो. आता माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे. आनंद, उघड ना. आपल्या फॅमिलीचा तरी विचार कर ना तू. आनंद, हे बघ, मुलांची ट्युशनवर यायची वेळ झाली. ते येतील आणि काय वाटेल त्यांना हे सगळं बघून? घरातलं वातावरण खराब होईल. त्यांच्या परीक्षा सुरू आहेत, तू ये बरं बाहेर. आपण ना यापुढे समरशी कुठलाही संबंध नकोच ठेवायला. हा, हळूहळू सगळं ठीक होईल. माझ्यावर विश्वास ठेव, तू ये बाहेर पटकन. आनंद, अरे ये ना. हे बघ, हवं तर आपण काही बोलूया नको, फक्त शांत बसूयात एकमेकांसमोर. पण तू दार उघड ना. मी खरंच तुला त्रास नाही देणार बोलून शपथ. तू फक्त बाहेर ये. नको उघडूस तू. पण मी काही करून आत येणार आहे. तोडू का मी दार? आनंद, निकिता ताई. आनंद, अरे दार उघड ना प्लीज. आनंदारा, का आलीस स्वतः? अहो तुम्ही तर मला म्हणालात फोनवर की आनंदाराने कोंडून घेतले स्वतःला, काळजी वाटली म्हणून आले. आता काळजी करून काही फायदा आहे का स्वानंदी? ऐका ऐका, आनंदारांशी बोलणं खूप गरजेचं आहे. ते मला कळत नाहीये का? मगासपासून मी तोच प्रयत्न करतेय, पण हे सगळं कुणामुळे झालंय? इतकी वर्ष समरची नोकरी आनंदने इतकी प्रामाणिकपणे केली, त्याला इतकं महत्व दिलं, बायकोपेक्षा जास्त वेळ त्याला दिला. पण मैत्री निभावण्याची वेळ आली तेव्हा गप्प बसला होता समर. हो हो हो, ऐका ऐका ऐका, आपण ह्या सगळ्याबद्दल बोलूया. मी देते तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर, पण आधी आपण त्यांना रूम मधून बाहेर काढूया का? ये. आनंदारा, आनंदारा, ऐका ना, दरवाजा उघडा ना प्लीज. मी स्वानंदी. ऐका, आपल्याला बोलायला हवं. बोलून प्रश्न सुटतात की नाही? असं कसं चालेल? दरवाजा उघडा बरं. आनंद, माझ्यासाठी उघड ना दार. मुलांसाठी उघड. तुला आमची शपथ आहे, प्लीज दार उघड ना. आनंदाला, मला कळत आहे तुम्ही दुखावले गेलायत, पण तुमचं राजवाड्यांवर किती प्रेम आहे मला माहिती आहे. तुम्हाला राजवाडे आणि तुमच्या मैत्रीची शपथ आहे. आनंदाला, दरवाजा उघडा बरं. जेव्हा निकिताच्या पर्समध्ये आपला पारंपरिक हार सापडला ना, मला धक्का बसला. मला पहिल्यांदा डोळ्यासमोर तूच आलास रे. मला जर इतका मोठा धक्का बसला तर तुला काय झालं असेल?
नाही नाही, हेच खरं आहे की जगात कोणावरही विश्वास ठेवूच नाही. माणसं कुठल्याही थराला जातात. मला ना देवाचा राग आलाय माझ्या समोरच्या बाबतीत. माझ्या या लेकराच्या बाबतीत का असा वागतोय देव? आनंदसाठी काय कमी केलंस का? तो तुझा जीवा भावाचा मित्र, तू त्याला भावासारखं मानायचं आणि त्याने तू आनंदला तरी काय दुर्बुद्धी झाली असं वागायची? काकू, आपण या विषयावर नको बोलूया प्लीज. समर, मला कळतंय रे तुला किती त्रास होतोय, किती त्रास झालाय. पण एक सांगू का, आनंदला मोठ्या मनाने माफ कर. माफ करू आनंदला? आमच्या मैत्रीची चेष्टा केली त्यांनी. मैत्री या शब्दाला कलंक लावलाय त्यांनी. मी होतो ना, त्याचं ऐकून घ्यायला होतो, त्याला मदत करायला होतो. माझ्यासमोर कसला आला इगो? आणि आज जो आरोप लागलाय त्याच्यावरती, त्याच्याऐवजी माझ्याकडे मदत मागणं सोपं नव्हतं जास्त? 30-35 लाख रुपये आपल्या कंपनीसाठी जास्त नाहीयेत आणि त्याला मी मदत म्हणून नाही, लोन म्हणून घ्यायला सांगत होतो की हे लोन म्हणून घे, तुला जेव्हा जमतील तेव्हा परत घे. पण त्यांनी त्या थोड्याशा पैशांसाठी इतका घाणेरडा मार्ग निवडलाय. इतक्या वर्षांची मैत्री विसरला? नाही नाही काकू, मी आनंदला कधीच माफ करणार नाही, कधीच. आनंद ही व्यक्ती यापुढे कधीही माझ्या आयुष्यात नसेल आणि या बाबतीत मला काहीच बोलायचं नाही.